जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आजचा व्हिडिओसुद्धा एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मागे 2017 आणि 2016च्या काळामध्ये मराठा समाजाने वेगवेगळ्या पद्धतीचे मोर्चे काढले होते. त्या मोर्चे अतिशय लाखोच्या संख्येने होते. अतिशय त्याचा आवडहवे त्याचा एक व्याप होता. अशा पद्धतीचे मोर्चे जगात कुठे निघले नव्हते आणि कुठे निघणारसुद्धा नाही. अशा पद्धतीचे मोर्चे हे मराठा समाजाने काढले होते. अतिशय शांत चित्ताने इतके चांगले मोर्चे काढूनसुद्धा मराठा समाजातील अनेक तरुणांना आत्महत्या कराव्या लागल्या होत्या. आत्महत्या करूनसुद्धा आणि एवढे मोर्चे काढूनसुद्धा मराठा समाजाला आजपर्यंत तर न्याय मिळाला नाही आहे. मुळात मराठा समाजाला वेगवेगळ्या प्रकारचे गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या षडयंत्रामध्ये त्यांना अडकवण्यात आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या बदनामीचे धब्बे त्यांना लावण्यात आले, पण मराठा समाजाला आतापर्यंतसुद्धा न्याय मिळाला नाही. मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून कुठेतरी तो न्याय मिळतोय, कुठेतरी त्या न्यायाजवळ मराठा समाज गेलेला असताना आता मनोज जरांगे पाटलांनी जवळपास 3 ते 4 महिन्यापासून मराठा आरक्षणाचे आंदोलन हे आताशी मजबूत बनवून ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची ढिलाई त्या आरक्षणाच्या मोर्चाला किंवा आंदोलनाला ते देत नाही आहे. अखंड महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. जवळपास 5 ते 6 टप्प्यामध्ये त्यांनी गाठीभेटी दौरे केले, पूर्ण मराठा समाजात भेटीगाठी घेतल्यात आणि मराठा समाजसुद्धा तेवढ्याच ताकदीनं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला. याच्यातून हे लक्षात येतं की मनोज जरांगे पाटील आता आरक्षणात मिळण्याच्या जवळ आहेत. ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले, ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाची मागणी केली, त्यावेळेस सरकारने कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पळ काढला. सुरुवातीला साष्ट पिंपळगावचं जे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं, त्या साष्ट पिंपळगावच्या आंदोलनामध्ये जवळपास 3 महिन्याचा वेळ हा सरकारने मागितला होता. मनोज जरांगे पाटील यांनी तो सुद्धा वेळ त्यांना 3 महिन्याचा दिला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले. त्याच वेळेस तो लाठीचार्ज झाला. त्याच वेळेस संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाज पेटून उठला की शांतचित्ताने बसलेल्या आया बहिणी, शांतचित्ताने बसलेली मुलं, त्यांच्यावर अशा पद्धतीने सरकार लाठी हल्ला करतं, अशा पद्धतीनं गोळीबार करतं. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठला होता. मराठाच नव्हे तर इतर जातीच्या सुद्धा लोकांनी या गोष्टीचा निषेध केला आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या सपोर्टमध्ये उभा राहिले. हळूहळू हे रान पेटत जवळपास मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि मनोज जरांगे पाटील यांनी डेडलाईन दिली 24 डिसेंबरची. 24 डिसेंबरपर्यंत सरकारने कुठल्या तरी पद्धतीने एक निर्णय घ्यावा, नाही तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, शांतचित्ताने निर्णय घ्यावा लागेल, अशा पद्धतीचं अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी दिलं होतं. तत्पूर्वी 23 तारखेलाच मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये जी सभा घेतली, त्या बीडमध्ये सभेमध्ये त्यांनी सांगितलं की जर उद्या मराठा आरक्षणाबद्दल काही निर्णय नाही आला तर आम्ही मुंबईकडे कूच करू. आणि झालंसुद्धा तसंच. 24 तारखेला सरकारने कुठल्याही पद्धतीचा काही निर्णय न घेता नेहमीप्रमाणे फक्त तोंडाला पाणी पुसायचं काम केलं मराठा आरक्षणाच्या बाबतीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जी डेडलाईन दिली होती 20 जानेवारीची, ही 20 जानेवारीची डेडलाईन आता जवळ येते. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सकल मराठा समाजाला एक आव्हान करतो की ज्यावेळेस सुरुवातीला मराठा क्रांती मोर्चे जेव्हा निघत होते, ते मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस एक रान प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेटलं होतं. त्यावेळेस कोणी चेहरा नव्हता, कोणी नेता नव्हता, तरी पण ते मोर्चे निघले आणि ते मोर्चे कुठं गायब झाले, कुठं मॅनेज झाले हे कोणालाच कळलं नाही. ज्यावेळेस अभ्यास झाला, विश्लेषण झालं, त्यावेळेस लक्षात आलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मराठा समन्वयक तयार झाले होते, त्या मराठा समन्वयकांना कुठेतरी फूट लावायचं काम सरकारने केलं होतं आणि ते तिथले जे स्थानिक काही मराठा समन्वयक आहेत ते विकल्यासुद्धा गेले होते. त्यामुळे त्या गोष्टीचं काही फलित आपल्याला आतापर्यंत भेटलं नाही. पण मनोज जरांगे पाटील या नावाने मराठा समाजाला एक चेहरा भेटलेला आहे आणि या चेहऱ्याच्या माध्यमातून कुठेतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागतोय हे आता दिसून येतं आहे. राहायला प्रश्न येणाऱ्या 20 तारखेचा, त्या 20 तारखेचा एक आपण पूर्वीचा इतिहासामधील एक गोष्ट शिकून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस 9 ऑगस्ट 2017 साली आपल्याला मुंबईकडं कूच करायचं होतं, त्याच दिवशी पेपरमध्ये एक हेडलाईन आली होती की मराठा क्रांती मोर्चा आणि आजच्या होणाऱ्या मराठा मुंबईमधल्या क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही. म्हणजे कारण तुम्हाला लक्षात आलं का? आणि ही बातमी प्रत्येक जिल्ह्याच्या फ्रंट पेजला होती. प्रत्येक पेपरमध्ये ही बातमी पहिल्या पेजवर होती. आता एक गोष्ट मात्र तुम्हाला वाटली असेल की त्या पेजच्या बातमीचा आणि मराठा मोर्चाचा काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे. कारण की होतं कसं माहिती आहे का, जवळपास पेपर वाचणारे भरपूर लोक आहेत. जवळपास जर 100% मराठा समाज हा रस्त्यावर उतरणार असेल आणि पेपरमध्ये एक अशा पद्धतीची एक अफवा पसरवण्यात आली की त्या मोर्चाचा आणि ह्या आमच्या लोकांचा काही संबंध नाही, तर जवळपास 30 ते 40% लोक डायव्हर्ट होतात. कुठेतरी लोकांना एक समज पडतो की यांच्यामध्ये फूट पडली की काय. कुठेतरी लोकांना असं विचार करायला भाग पाडलं जातं की काही खरं नाही ह्या मोर्चाचं. आणि हे एक पूर्वीपासून इंग्रजापासून चालत आलेल्या गोष्टी, फोडा आणि राज्य करा, अशा पद्धतीच्या गोष्टीचा अवलंब सरकार नेहमी करत असतं. सरकार कोणाचंही असो, जो सत्तेमध्ये बसलेला माणूस असतो तो अशा कृत्या करतच असतो. विशेषतः त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी आतोनातून प्रयत्न केले. त्यावेळेस असं सुद्धा म्हणत आलं की एक ब्राह्मण मुख्यमंत्री असल्या कारणामुळे मराठा समाज इतक्या मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला होता.
पण आता मराठा समाजाचा मुख्यमंत्री, तरीही मराठा समाज तेवढ्याच ताकदीने रस्त्यावर उतरलेला आहे. आम्हाला जातीशी काही घेणं देणं नाही, आम्हाला आमच्या आरक्षणाशी घेणं देणं नाही. पण त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीनं मोर्चा गुंडाळला होता. आणि आतासुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच होते, त्यामुळे लाठीचार्ज त्यांनीच केला. हे तर सिद्ध झालं ना. बरं, त्यावेळेस जी बातमी पेपरमध्ये दिली होती, ती बातमी देणाऱ्या माणसाचं नाव आणि याचिकाकर्ता करणाऱ्या माणसाचं नाव एकच, केतन तिरोडकर. जवळपास 40 ते 45 लाखाची बातमी ही पेपरमध्ये देणारा माणूस, याला हात कोणाचा होता? एखादा माणूस जर एखाद्या समाजामध्ये फूट पाडत असेल तर एवढे पैसे का बरं खर्च करेल, हा एक विचार करण्याचा विषय. त्यावेळेस मराठा समाजांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. काही जे विश्लेषण करणारे, अभ्यास करणारे वकील मंडळी आहे किंवा समाजामधील जे सुज्ञ लोक आहेत, त्यांनी ती गोष्ट सर्वांसमोर मांडली. ज्या दिवशी मोर्चा निघणार आहे त्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली, त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा बातमी आली. अशा पद्धतीच्या बातम्या देण्याचं कारण काय? तर कारण फक्त एकच, की मराठा समाज हा डायव्हर्ट व्हायला पाहिजे. जर समजा 2 कोटी मराठी मुंबईत चालले, त्या पेपरच्या बातमीमुळे जर 50 लाखसुद्धा मराठी कमी झाले, तर यामध्ये सरकारचं खूप मोठं यश आहे. कारण की त्यांना एक यश भेटलं की जवळपास 50 लाख लोक त्यांनी मुंबईमध्ये येण्यासाठी वाचवले. त्यामुळे येत्या 20 तारखेला मराठा समाजाने एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, की मनोज जरांगे पाटील जोपर्यंत स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. मनोज जरांगे पाटील सांगत ती पूर्व दिशा, मनोज जरांगे पाटील सांगत तीच शेवटची लाईन. असे किती पेपरमध्ये बातम्या आल्या तर त्यामुळे लक्ष करायचं. कारण की मी आज सांगतोय, आज मी हा व्हिडिओ तयार करतोय, जवळपास 6 ते 7 जानेवारीला हा व्हिडिओ तयार करतोय मी, आणि हा व्हिडिओ अपलोड व्हायला जवळपास 2 ते 3 दिवस लागतील. पण पुढच्या 10 दिवसामध्ये मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचं की कशा पद्धतीनं 20 तारखेचा मोर्चा हा यशस्वी होऊ नये, त्या पद्धतीनं सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करतं. ज्या त्यांच्या बामणी चालीरीती त्या तर ते सोडणार नाही, त्या आतमधून काड्या करत राहतील, आपल्याच माणसाला पुढं करतील, पेपरमध्ये बातमी देतील, मनोज जरांगे पाटलाच्या जवळचे माणसं पुरतील, मुंबईमधले मराठा समूह एक पत्रकार परिषद घेतील, अशा भरपूर साऱ्या गोष्टी ते करतील. पण मराठा समाजातील लोकांनी, मराठा समाजाने, सकल मराठा समाजाने एक गोष्ट कायम मात्र लक्षात ठेवायची, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील काही सांगत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी विश्वास ठेवायचा नाही. कारण की मनोज जरांगे पाटील यांनी जो आपला मराठा समाजाचा विश्वास जिंकलेला आहे, हा विश्वास कोणी जिंकू शकत नाही आणि मराठा समाजाचा कोणी चेहरा होऊ शकत नाही. त्यामुळेच ते असं प्लॅन करतील, म्हणजे करतील, 100% असा प्लॅन करतील. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 20 तारखेला आपण कूच करणार आहोत. जवळपास 5 ते 6 दिवसामध्ये आपण मुंबईमध्ये पोहोचणार आहोत. ते 18, 19, 20 या 3 दिवसामध्येच अशा काहीतरी खेळ्या करतील. एकतर ते सदावर्तीला पुढं करतील, एकतर ते काही ना काहीतरी असं करतील की 20 तारखेचा प्लॅन हा डिसमिस व्हायला पाहिजे, किंवा 20 तारखेचा मोर्चा आपण जे कूच करणार आहोत ते व्हायला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅन करतील. त्यामुळे मराठा समाजांनी उघडा डोळे बघा नीट, ह्या पद्धतीनं सर्वांकडे लक्ष देऊन आपण मराठा समाजाच्या उन्नतीसाठी काम केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुठलीच हालचाल नाही करायची. मनोज जरांगे पाटलांनी जिथं बोर्ड दाखवलं ती जागा आपली. मनोज जरांगे पाटलांनी जी लाईन सांगितली ती शेवटची लाईन. त्यामुळे मराठा समाजातील लोकांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हा संदेश द्यायचा होता की येत्या 6 ते 7 दिवसामध्ये गाफील राहून चालणार नाही. कारण की खूप मोठं काम, खूप मोठं यश आपल्याला मिळत आलेलं आहे. आपण आरक्षणाच्या अगदी दरवाजापाशी येऊन पोहोचलेलो आहे. त्यामुळे गाफील राहू नका, डोळे उघडे ठेवा, कारण की रात्र वायराची. विषय तुम्हाला आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की या. व्हिडिओ कसा वाटला मला कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.